नमस्कार. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसेच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. एक छोटासा विषय पण थोडासा सेन्सिटिव्ह. कसं झालं, परवाच्या ट्रिपच्या निमित्ताने आम्ही गिरनार ट्रिपला गेलो होतो, काशीला गेलो होतो. आम्ही जेव्हा काशीला गेलो होतो त्यावेळेला बहुतेक सगळ्या जणींनी देवळांमध्ये जेव्हा आम्ही जाणार होतो, प्रमुख देवळात किंवा देवीला वगैरे, तर त्यावेळेला सगळ्यांनीच ठरवलं होतं की साड्या नेसायच्या. का तर आपण देवीच्या घरी चाललोय, पहिल्यांदाच चाललोय, पुन्हा परत त्या ठिकाणी कधीही येणार नाही आहे. आणि एक लक्षात घ्या की आपण समजा एखादा फोटो बघितला देवीचा, तर तो कसा सुंदर असतो, अलंकाराने युक्त, मस्त सजलेली, भरपूर अशी काय सुंदर सुंदर असते, फुलं बिलं घातलेली. आपण देवळात जातो तेव्हा सुद्धा त्या देवळात देवाला, देवी असू दे किंवा देव असू दे, किती मस्त सजवलेलं असतं. आपण अगदी भक्तिभावपूर्ण त्या ठिकाणी आपले भाव निर्माण होतात आणि आपण नमस्कार करतो, आपण कनेक्ट होतो देवाशी. तर तसंच आपण जेव्हा आपल्याला जर का देव तो आपल्याला तसा छान वाटत असेल आणि आवडत असेल, तर आपणही छान गेल्यावर देवाला आवडत असेल की नाही सांगा. म्हणजे हा विचार करण्याची गोष्ट आहे. आता काही ठिकाणी ड्रेस कोड लागू केलेले आहेत देवळांच्या मध्ये. हे योग्य का अयोग्य? आता मी परवाच एक व्हिडिओ बघितला, त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे हल्ली ना सगळेच जण, तरुणीच असं नाही, तरुणी तर काय स्लीवलेस घालतील, जीन पॅन्ट घालतील, लो वेस्ट काय घालतात, क्रॉप टॉप काय घालतात, काय काय करतात कुणास ठाऊक. तर हे असले काहीतरी कपडे घालून देवाला जाऊन येतात. आम्हाला तर काय बरोबर वाटत नाही बघा. ज्यांना वाटत असेल त्यांना वाटत असेल, पण त्यामुळे हे स्त्रियांच्यासाठी मात्र ड्रेस कोड आजकाल बऱ्याच देवळांमध्ये लागू केलेला आहे. पुरुषांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी, पुरुष कसं असतात, म्हातारे असू देत, तरुण असू देत, कसंही असू देत, घरातनं बाहेर पडले की आजकाल सगळेजण स्वतःच्या गाड्यांमधनं जातात, मग ते बरमुडा घालून जातात. मुलीसुद्धा हल्ली एवढ्याशा अशा नया चड्ड्या घालून जातात बाहेर जाताना. काय स्वतःच्याच कारमधनं जायचंय ना म्हणून. तर पुरुष सुद्धा ते बरमुडा घालून जातात. त्यांना ते मस्त वाटत असेल, नो डाऊट. म्हातारे असतात, पायात पॅन्ट येत नाही वगैरे वगैरे, पण म्हातारा बरमुडा घातलेला पुरुष बघितला तरी छान नाही वाटत. असं वाटतं काय ते घातलंय, असं वाटतं माहिती, काय ते घातलंय. आम्ही असं नाही म्हणत देवळात जाताना तुम्ही धोतरणे असा, म्हणजे आम्ही कसं बायका मस्त साड्या घालतो, छानपैकी गजरे बिजरे बाहेर विकायला असतात ते विकत घेतो, देवीला सुद्धा मस्त सगळी ओटी विकत घेतो, छान वाटतं आम्हाला. आम्ही नाही पुरुषांना तुम्हाला म्हणत तुम्ही धोतर नेसा आणि हे घाला, पण पॅन्ट तर घाला. अहो त्या साऊथमध्ये दक्षिण गेला की नाही, दक्षिण भारतात, तिथं कंपल्सरी ते लुंगी नेसावी लागते आणि बायकांना साडी नेसावी लागते. मग तिथं कसं गपचूप करता, सगळं मान्य करताच ना. मग अलीकडे आपल्या ह्या भागामध्ये सुद्धा जर का काही देवळांनी त्यांनी नियम काढला असेल की ड्रेस कोड लागू केला असेल, तर तो पाळायला काय होते, भांडता कशाला. आज एक व्हिडिओ पडला होता भांडणारा, त्यात ते सगळे म्हातारीच होते. असं हल्ली सगळे म्हातारी फिरतातच हो, नाही म्हटलं तरी वेळ असतो भरपूर, मुलं नसतात जवळ, जबाबदाऱ्या नसतात, तब्येतीही बऱ्या असतात, औषधं खाऊन टकाटक असतात, पैसे भरपूर असतात. मुख्य म्हणजे सगळ्यांच्याच कडे पेन्शन रगड आहे सगळ्यांना पेन्शन. मग त्यामुळे सगळेजण पैसे कसे खर्च करायचे यासाठी फिरायला बाहेर पडतात. मग ते फिरायलाच बाहेर पडलेले असतात आणि जाता जाता एखादं देऊळ दिसलं तर एवढंच असतं त्याच्यामध्ये भाव, दुसरा काय नसतो. तर त्यामुळे मग हे असे जातात. मग तिथल्या जर का देवस्थानच्या लोकांनी बाहेर लिहिलेलं असेल की या ठिकाणी असा असा ड्रेस कोड आहे, तर तो पाळायला काय जातोय हो, भांडायचं कशाला. तो ड्रेस कोड म्हणजे लगेचच बौद्धिक चालू होतं. मग ते कुठलं तरी रील्स, कुठलं तरी असलं सगळं चालू करत कशाला हो. लिहिलंय त्यांनी असं या, तर काय बिघडत आहे. अहो तुम्हाला सांगते,
2000 साली आम्ही गोव्याला गेलो होतो 31 डिसेंबरला. यांचे फ्रेंड्स, आमची मुलं सगळी लहान होती त्यावेळेला, 10-12 वर्षाची अशी. यांचे फ्रेंड्स, 3-4 फ्रेंड्स, आम्ही सगळे असे 1-2 गाड्या काढून गेलो होतो सगळेजण. तर तिथल्या हॉटेलमध्ये आम्हाला घेतलं नाही माहिती. आम्हाला असं वाटलं होतं की त्या दिवशी जावं, छानपैकी मस्त पार्टी एन्जॉय करावी. भलेही आम्ही डान्स बिन्स करणार नव्हतो, तरी पुरुषांचा विचार होता काहीतरी जरासं ढोसायचं, त्यांना ते एन्जॉय करायचं होतं. घेतलं नाही तिथं आम्हाला. ड्रेस कोड म्हणले 3 पीस घालायला पाहिजे कंपल्सरी पुरुषांनी. स्त्रियांना सुद्धा त्यांनी एक काहीतरी विशिष्ट ड्रेस कोड सांगितलं, हे असलं काही घालायचं नाही म्हणलं. बघितलं म्हणजे त्यांनी काहीतरी तिथं स्त्रियांना मिडी 1 पीस असं म्हणजे फुल मिडी गुडघ्याच्या खाली असा फ्रॉक टाईप कंपल्सरी होता तिथं. त्यांनी तो ड्रेस कोड केला होता ते काही हॉटेल्सनी. आम्हाला त्या ठिकाणी जवळजवळ तुम्हाला सांगते मी, आम्ही 3-4 तास सगळी हॉटेल्स शोधली. सगळ्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ड्रेस कोड कंपल्सरी आहे. विशिष्ट वयातल्या मुलांच्या वरतीच असतील तर त्यांना आम्ही घेणार, छोटी मुलं कोणी घेणार नाही आतमध्ये. प्रत्येकाचे काहीतरी नियम असतात ना, मग तिथं जाऊन तुम्ही ते सगळं पाळता. मग देवळामध्ये जर का ड्रेस कोड लागू केला तर त्या ठिकाणी जायला काय होतं, उलट हौशीने जायला पाहिजे. ह्या आमच्या बायकाच जराशा आजकाल काय त्यांना एकदम अतिप्रगत झाल्यासारखं वागतात आमच्या बायकाच. त्यांना असं वाटतं आउटडेटेड आहे साडी नेसणं. अरे साडी नेसणं आउटडेट कसं? आता फोटोतली जर का देवी आपल्याला मस्त पाहिजे तर देवीला येणारा भक्त पण मस्तच पाहिजे ना. साधं लॉजिक आहे. आणि आपल्याला किती छान वाटतं असं असं करायला. मस्त साडी बिडी नेसली आपण आणि मग तो जो कोण तिथे असतो त्यांनी काहीतरी देतात, मग आपण असं ओटीत घेतो. मग नाहीतर काय टी शर्टमध्ये घेणार आहे तुम्ही? नाहीतरी घेतातच ओढणीत बिडणीत किंवा रुमालात घेतातच. हे सगळं आहेच. पण मी काय म्हणते, हौशीनी सुद्धा करायला काय हरकत आहे? हां, तुम्ही ते रील्स बनवायला सगळे उद्योग करता, त्यावेळेला अगदी मस्तपैकी ढिगभर साड्या काय घालाल, 9वारी साड्या काय घालाल, काय काय कराल. पण देवाला जाताना साधं त्या ठिकाणी जो ड्रेस कोड आहे ते नियम पाळायला काय होते, काय हरकत आहे? आपण स्वतःहूनच, त्यांनी सर सांगितलं होय तुम्ही देवळात साडी नेसून आला, आम्हाला चालणार नाही, अजिबात चालणार नाही असं म्हटलं तर एक वेळ ठीक आहे बाबा. पण तुम्हाला सांगते कुठल्याही हॉटेल्समध्ये वगैरे वगैरे मी स्वतः तुम्हाला सांगते, तुम्ही ड्रेसपेक्षा सुद्धा, कारण ड्रेस ते चुरगळतात, मळतात, साधे असतात, कसेही असतात. साडी तुम्ही कशीही नेसा, कसलीही नेसा, मस्तच दिसते, ग्रेसफुल दिसते, छान दिसते. मी तुम्हाला दोन्ही माझ्या ट्रिपचा अनुभव सांगितला. मस्त होता साडीतला अनुभव. VIP तिकीट न काढता आम्हाला VIP मधनं सोडलं होतं. एवढा साडीचा प्रचंड काय म्हणतात त्याला असं इम्पॅक्ट पडतो माहिती आहे का. मस्त वाटतं. मला तर फार आवडते साडीमध्ये जायला आवडतं. अगदी जाताना छोटं मोठं देऊळ लागलं तरी मला असं आवडतं साडी नेसून जायला. नाही एवढा साड्यासारखा आपला एक सुंदर पेहराव आपल्याला दिलेला आहे तर काय हरकत आहे? कशाला ते काहीतरी विटके चटके फटके कपडे घालायची काय गरज आहे? त्यात ती जीन घालायची ती सुद्धा लो वेस्ट, खाली सगळं माग दिसलं पाहिजे. त्याच्याशिवाय मज्जा येत नाही म्हणे. स्वतःला त्यांना आणि बघणाऱ्याला मज्जा वाटते ती वेगळीच. आणि वर म्हणायचो साडीमध्ये खरं तर सगळ्यात जास्त अंग उघडा असतो, याऊ त्याऊ 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 हे, आणि वर त्यांचं लॉजिक ऐकून घ्यायचं. पण साडीतला ग्रेस तुम्हाला काय कळणार? तुम्हाला साडी नेसायची सवय पाहिजे. मग तुम्ही म्हणता आम्हाला साडी कॅरी करता येत नाही. सगळ्यात बेस्ट साडी कॅरी करायला, प्रवासात सगळ्यात बेस्ट साडी, एक इथे आणि एक निर्याला, अशा 2 पिना लावल्या की कामच खलास. कुठेही साडी हलत नाही जरा सुद्धा. अगदी सुळसुळीत साडी असेल तर मग ती हलेल, पण तसल्या साड्या नेसून कुठे आपण प्रवासात जातो? प्रवासात छान अंगावर चापून चुपून बसणाऱ्या मस्त, अगदी तुम्ही साध्या साड्या नेसल्यात तरी सुंदर दिसतात. पण मग त्या नजरिकाठी आणि सगळ्या सुंदर सुंदर साड्या नेसायच्या कधी हो? घेतल्यात ना एवढ्या एवढ्या आणि कपाटाच्या कपाटा भरून व्हायला लागलेत, ते कधी नेसायच्या? मग त्या नेसा की काय बिघडते? ड्रेस कोड म्हणून नाही, स्वतःला आवड म्हणून नेसा.